चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर टार्गेट आहे। परिसर अभ्यासाच्या 30 की 30 मार्क येतील। या अगोदरचा व्हिडिओ बघून घ्या, खूप महत्त्वाचा होता। हा सुद्धा त्याच प्रकारे आणि तितकाच महत्त्वाचा असणार आहे। एकूण 5 ते 6 व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसर अभ्यासाचे 30 पैकी 30 तुम्हाला मार्क पडतील, यात कुठलीच शंका नाहीये। बघूया आपण टीईटीचे सर्वाधिक तुमचे रिपीट झालेले जे क्वेश्चन आहेत ते घेऊया। तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, सबस्क्राइब नसेल केलं चॅनल सबस्क्राइब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉइन करा। तिथे तुम्हाला सगळे परिसर अभ्यासाचे क्वेश्चन घेणार आहे। परिसर अभ्यासाने टीईटीला संभाव्य सगळे क्वेश्चन पोल टाइप मध्ये देणार आहे, फक्त तुम्हाला आन्सर द्यायचं आणि उत्तर चेक करायचं। टेलिग्रामचा ग्रुप जॉइन करा। 49 रुपयामध्ये फक्त आपली टेस्ट सिरीज आहे, जॉइन करायची असेल तर जॉइन करा। हा व्हिडिओ बघता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये केसरी अकॅडमीचं ॲप आहे, लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या आणि टेस्ट सिरीज जॉइन करायची असेल तर करा, काही प्रॉब्लेम नाहीये। ठीक आहे, चलो घेऊया पहिला क्वेश्चन। तुमचा थोडासाही जास्त वेळ घेत नाही, परिसर अभ्यासामधला पहिला क्वेश्चन, दुसरा व्हिडिओ। ओके, चलो बघा काय क्वेश्चन आहे। हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये काय? हडप्पा संस्कृती वैशिष्ट्ये खालीलपैकी कुठले आहेत? तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले। पहिलं नंबर 1, नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते, बरोबर आहे। ही एक प्राचीन संस्कृती आहे। हडप्पा संस्कृती कशी आहे? प्राचीनच आहे, त्यामुळे हे पण करेक्ट आहे। या संस्कृतीमध्ये मंदिरे आढळत नाहीत, तर हे सुद्धा करेक्ट आहे। ठीक आहे, हे तुम्हाला वाटत असेल की या संस्कृतीत मंडळे आढळत नाहीत, मंदिरे, हे चुकीचं आहे। बरोबर आहे, हे पण बरोबर आहे। म्हणजे तुमचं अ ब क तीनही बरोबर आहे, तीनही पर्याय तुमचे करेक्ट आहे, अ ब क। आता याचं थोडक्यात काही विश्लेषण पाहणं गरजेचं आहे, कारण पेपरला यातलं एखादंच तुम्हाला उदाहरण देऊ शकतात। असं विचारू शकतील की हडप्पा संस्कृती वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नाही किंवा आहे, यातलं एखादं स्टेटमेंट तुम्हाला देतील। तर बघा, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला हा प्रश्न 3 वेळा टीईटीला विचारून झालेला आहे। काय? हडप्पा संस्कृती जी आहे, या हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावलाय, तर त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला विचारलंय, तर दयाराम सहानी त्यांचं नाव लक्षात ठेवा। काय? दयाराम सहानी। ओके, त्यानंतर मोहनजोदडो जी आहे या संस्कृतीचा शोध, आता हा दयाराम सहानी काय आहे, तर त्यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलाय। एकदा तुम्हाला प्रश्न जोड्या मध्ये विचारला आणि दोनदा वन लाईन मध्ये विचारलाय। तर हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम सहानी लक्षात ठेवा। मोहनजोदडो ही संस्कृती, हिचा शोध कोणी लावलाय, तर आर.डी. बॅनर्जी लक्षात ठेवा। मोहनजोदडो म्हटलं तर बॅनर्जी, हडप्पा म्हटलं तर सहानी, दोन गोष्टी लक्षात ठेवा। त्यानंतर आता या हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत, तर नंबर 1, हडप्पा संस्कृतीची नगर रचना आणि स्थापत्य अत्यंत प्रगत होते, बरोबर आहे। तिचे काही त्यांचे अवशेष सापडले त्यावरून करेक्ट आहे। 2 नंबर, शहरे भागांमध्ये विभागली होती आणि रस्ते हे एकमेकांना काटकोनात छेदत होतात। मग तुम्हाला एक वन लाईन मध्ये प्रश्न विचारतात की हडप्पा संस्कृतीमध्ये रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात, विधान बरोबर आहे का, तर करेक्ट आहे। त्यानंतर 3, हडप्पा संस्कृती ही सिंधू खोऱ्यातील एक प्राचीन संस्कृती आहे। मग तुम्हाला विचारतील की हडप्पा संस्कृती खालीपैकी कुठल्या खोऱ्यातील संस्कृती आहे, तर सिंधू खोऱ्यातील ती प्राचीन संस्कृती आहे। त्यानंतर या संस्कृतीचा काळ जर तुम्हाला विचारला तर इसवी सन पूर्व 2600 ते 1900 पर्यंतचा हा त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा कालखंड मानला जातो। एवढं सफिशियंट आहे। हडप्पा विचार तुम्हाला प्रश्न कुठला येऊ द्या, या बाहेरचा जाणार नाही। त्यानंतर हडप्पा आणि मोहनजोदडो ही बघा, हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीतील 2 प्रमुख शहरे आहेत। कुठले? एक हडप्पा आणि दुसरं मोहनजोदडो, हे 2 प्रमुख शहर आहेत। कोणत्याही हडप्पाच्या जागेवर अशी कोणतीही इमारत सापडलेली नाही जी मंदिर म्हणून ओळखली जाऊ शकते, परंतु मोहनजोदडो येथील ग्रेट बाथ, ठीक आहे, ग्रेट बाथचा उपयोग धार्मिक हेतूसाठी केला गेला असावा, असं नंतरच्या हिंदू मंदिरांना जोडलेले जे काय घाट आहेत, म्हणजे नदी काठावरले आंघोळीच्या ज्या का पायऱ्या आहेत त्यावरून ते मानलेलं आहे। त्यामुळे हे सगळं हडप्पा संस्कृती आजपर्यंत विचारले सगळ्या क्वेश्चनचं तुम्हाला विश्लेषण इथे दिलेलं आहे। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 2, व्यक्ती आणि संबंधित संस्था त्यांच्या संघटना याची तुम्हाला योग्य जोडी कुठली आहे ते पर्यायातून ओळखायचंय। खालीपैकी करेक्ट जोडी कुठली आहे, योग्य जोडी। ओके, आता
इकडे तुम्हाला व्यक्ती दिलेल्या आहेत आणि इकडे तुम्हाला त्यांच्या संस्था किंवा संघटना दिलेल्या आहेत. मग बघूया, क्रांतिशील नाना पाटील, त्यांच्या समोर राष्ट्रसेवा दल दिलेला आहे, हा एक नंबर आहे. ठीक आहे, राष्ट्रसेवा दल दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉरवर्ड ब्लॉक दिलेला आहे. सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य मजूर पक्ष दिलाय आणि पंडित मोतीलाल नेहरू स्वराज्य पक्ष. आता लक्षात ठेवा, क्रांतिशील नाना पाटील जे आहे तर यांचं करेक्ट आहे, त्यांचं राष्ट्रसेवा दल त्यांचंच आहे. कोणाचं? क्रांतिशील नाना पाटील. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं फॉरवर्ड ब्लॉक नाहीये, तो पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला आहे फॉरवर्ड ब्लॉक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वातंत्र्य मजूर पक्ष आहे. ठीक आहे, आणि पंडित मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पक्ष आहे, करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी ए आणि डी हे करेक्ट आहे पर्यायामध्ये. मग असा पर्याय आपल्याला ए आणि डी मधला एक नंबरचा आहे, ए आणि डी बरोबर आहे, हाच पर्याय आहे करेक्ट. चुकीचं कुठला आहे तर ब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणतं आहे? स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष आहे. ठीक आहे, हे प्रश्न सुद्धा 2 ते 3 वेळा रिपीट झाले. आता याच्याविषयी डिटेल माहिती, कधी स्थापन केलं असं जर विचारलं तर तुम्हाला त्याच्या पुढचं जाणं गरजेचं आहे. क्रांतिशील नाना पाटील प्रति सरकार ज्यांनी साताऱ्यामध्ये महाराष्ट्रात सुरू केलं होतं ते, त्यांचा जो सेवा दल होता त्याचं नाव होतं राष्ट्रसेवा दल. त्याची स्थापना त्यांनी कधी केलेली आहे तर 23 डिसेंबर 1923 या दिवशी त्यांनी स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला आहे, तर तो कधी स्थापन केलाय तर 15 ऑगस्ट 1936 मध्ये त्यांनी तो स्थापन केलेला आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष आहे ज्याचं नाव आहे फॉरवर्ड ब्लॉक, आणि हा कधी स्थापन केलाय तर 3 मे 1939 या दिवशी तो स्थापन झालेला आहे किंवा केलेला आहे त्यांनी. त्यानंतर पंडित मोतीलाल नेहरू स्वराज्य पक्ष स्थापन केलेला आहे 1 जानेवारी 1923. कोण? पंडित मोतीलाल नेहरू आणि रासबिहारी दास. ओके, या दोघांनी मिळून स्वराज्य पक्ष 1 जानेवारी 1923 ला स्थापन केलाय. हे चारही असतील, तुम्हाला एक कुठला तरी देतील. ठीक आहे, की स्वतंत्र मजूर पक्ष कधी स्थापन झाला माहित असावा, फॉरवर्ड ब्लॉक कधी झाला माहित असावा, स्वराज्य पक्ष माहित असावा, राष्ट्रसेवा दल, कारण यावर तुम्हाला ऑनलाईन मध्ये 2दा प्रश्न टीईटीला विचारलेले आहे. ओके, चला, आझाद हिंद सेनेचं कोणते ब्रीदवाक्य? आता 2 शब्द महत्वाचे ठेवा. इथं तुम्हाला 2 शब्द महत्वाचे पाहणं गरजेचं. कुठले? नंबर 1 आझाद सेना. इथं सेना हा शब्द, ठीक आहे, फौज हा शब्द, फौज, ठीक आहे, आणि सरकार हा शब्द. आता सांगणार आहे, समोर याचं स्पष्टीकरण देणार आहे. हे शब्द लक्षात ठेवा. कुठला? सेना शब्द, सेना हा शब्द लक्षात ठेवा, फौज लक्षात ठेवा किंवा सरकार. जिथं फौज किंवा सरकार हा शब्द आला तर समजायचं तो सुभाषचंद्र बोस यांच्या रिलेटेड आहे. जिथं सेना शब्द आला तो रासबिहारी बोस यांच्या रिलेटेड आहे असं समजायचं. ओके, आता मी तुम्हाला सांगतो डिटेल. बघा, आझाद हिंद सेना दिले. आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य कुठलं असं तुम्हाला विचार. आझाद हिंद सेनेचं कुठलं ब्रीद वाक्य आहे तर संरक्षण, स्वराज्य, एकात्मता, सत्यमेव जयते, विश्वास, एकता आणि बलिदान. तर विश्वास, एकता आणि बलिदान हे ब्रीद वाक्य आहे आझाद हिंद सेनेच, लक्षात ठेवा. ओके, चल, आता याच्याविषयी थोडीशी आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. घेऊया आपण माहिती. काय माहिती घेणं गरजेचं आहे ते पण बघूया. ओके, चलो. बघा, आझाद हिंद सेना, आझाद हिंद सेना म्हटलं की त्या ठिकाणी 42 ला स्थापना केलेली आहे. सेना नाव आलं आझाद हिंद सेना, तर रास बिहारी बोस लक्षात ठेवायचं. रास बिहारी बोस हे नाव लक्षात ठेवा. रासबिहारी बोस, सेना हा शब्द आला तर मग तुम्हाला हा प्रश्न 2दा विचारलाय की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? आझाद हिंद सेना, आझाद हिंद सेना, या आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? आपण जातो गडबडीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस करून येतो, मग कळतं की आपलं उत्तर चुकलेलं आहे. हा प्रश्न आला तर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे तर रासबिहारी बोस, लक्षात ठेवा. मग इथं जर असेल आझाद हिंद फौज किंवा आझाद हिंद सरकार याची स्थापना कोणी केलेली आहे तर मग उत्तर लिहायचं नेताजी सुभाषचंद्र बोस, लक्षात ठेवा. कारण 2दा चुका केलेल्या आहेत. यावेळेस प्रश्न जर आला तर चूक करू नका. ओके, चल. 21 ऑक्टोबर 1943 या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली, लक्षात ठेवा. कळतंय का?
आझाद हिंद सेना ऑगस्ट 42 ला रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोसला बोलून घेतलं जपान त्या तिकडं, आणि मग 21 ऑक्टोबर 1943 आझाद हिंद सरकारची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आझाद हिंद सेना किंवा आझाद हिंद सरकारचा जो काही लढा आहे, ठीक आहे, एक महानायक नावाचं पुस्तक आहे. हा पण प्रश्न विचारला लक्षात. महानायक नावाचं पुस्तक आहे. हे कोणावर आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस आहे. विश्वास पाटलांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ठीक आहे. ते वाचून घ्या. सगळं आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस सगळी डिटेल माहिती त्यामध्ये आहे. ओके. स्थापनेनंतर सशस्त्र संघर्षासाठी भारतीय समुदायाचं एकत्रीकरण वाढवण्यात आलं आणि मलाया, थायलंड, बर्मा येथील अनेक भारतीय नागरिकांनी आझाद हिंद सरकारला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संरक्षण, स्वराज्य आणि एकात्मता हे जे बोधवाक्य आहे, तर हे हा नारा स्वातंत्र्यवीर सावरकर. आता हे जे ऑप्शन आहेत 4 कुठले बघा, हे इकडे हे आता हे कोणाचे तरी ब्रीदवाक्य असतील कशाचे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा सुद्धा प्रश्न विचारलाय, त्यामुळे या 3 वर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. तर संरक्षण, स्वराज्य आणि एकात्मता हा कशाचा नारा आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली संघटना आहे, तिचं नाव आहे हिंदू महासभा. या हिंदू महासभेचा नारा आहे तो संरक्षण, स्वराज्य, एकात्मता. त्याच्यानंतर सत्यमेव जयते हे भारताचं काय राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे. सत्यमेव जयते. विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य आहे. वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे, लक्षात ठेवा. त्यावर प्रश्न सहज विचारतो. पुढचा आहे खालील पर्यायातून चुकीचा पर्याय कुठला आहे तो ओळखायचा आहे. खालील पर्यायातून काय करायचंय, चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. दिसतंय का रे बाबांनो तुम्हाला व्यवस्थित? चला दिसतंय, ओके. चला आपली टेस्ट सिरीज 49 रुपयात घेऊन टाका. ज्यांना घ्यायचं त्यांनी 10 पेपर आहेत, प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलेलं आहे. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल पटकन सबस्क्राईब करून ठेवा. ओके. चला नंबर 1चं स्टेटमेंट आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. कधी कधी तुम्हाला SSRA असं देतात, ठीक आहे. कोणाचे? चंद्रशेखर आझाद. आझाद हिंद सरकार आता सांगितलं तुम्हाला मी. सरकार आणि सेना हा शब्द लक्षात ठेवा. सेना म्हटलं तर मग तिथं रासबिहारी बोस आले पाहिजे. सरकार म्हटलं तर तिथं सुभाषचंद्र बोस यायला पाहिजे, म्हणजे हे चुकीचा. त्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन SRA सचिंद्रनाथ सन्याळ करेक्ट आहे. इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा हे पण बरोबर आहे. चुकीचं आहे नंबर बी च, पर्याय क्रमांक बी चुकीचा आहे, फक्त ब. कशामुळे रे? आझाद हिंद सरकार दिलं इथं सरकार, आणि तिकडं इथं दिलंय डोळ्यामध्ये रासबिहारी बोस, तर रासबिहारी बोस नाहीये. सेना जिथं शब्द आहे तिथं रासबिहारी बोस करायचं, सरकार जिथं शब्द आहे तिथं सुभाषचंद्र बोस करायचं. ओके, हे करेक्ट आहे. बाकीचं सगळं बरोबर आहे. हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन चंद्रशेखर आझाद यांचीच आहे. आझाद हिंद सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आहे, रासबिहारी चुकीचं आहे. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन सत्येंद्रनाथ सन्याळ यांचंच आहे. इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा यांचंच आहे. ओके. आझाद हिंद सेनेचं बोध चिन्ह, ठीक आहे. ब्रीद वाक्य पाहिलं आपण, ब्रीद वाक्य पाहिलं, हे बोध चिन्ह आणि ब्रीद वाक्यामध्ये फरक आहे. बोध चिन्ह आझाद हिंद सेनेचा कुठला तरी बोध चिन्ह आहे, चिन्ह जसं आपलं भारताचा झेंडा आहे त्याचं चिन्ह काय तिरंगा, तसं बोध चिन्ह काय आझाद हिंद सेनेचं? पेटती मशाल आहे का? चरख्याचं चित्र आहे का? भरारी घेणारा फिनिक्स पक्ष आहे का? तर झेप घेणारा वाघ. झेप घेणारा वाघ हे आझाद हिंद सेनेचं काय आहे? बोध चिन्ह आहे, लक्षात ठेवा. ओके. चला इथं तुम्हाला दिलेलं आहे हे इकडे, हे आझाद हिंद सेनेचं बोध चिन्ह आहे, झेप घेणारा वाघ. आझाद हिंद सेना प्रथम 29 ऑक्टोबर 1915 रोजी रासबिहारी बोस यांनी अफगाणिस्तानमध्ये ती स्थापन केली होती. नंतर 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी पुनर्रचना करून आझाद हिंद सरकार स्थापन केलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. ओके. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेला उचलून धरणं या प्रकारच्या साहित्याशी संबंधित खालीलपैकी कुठला संत आहे? संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत समर्थ रामदास स्वामी. ठीक आहे.
तर कोण आहेत? भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे आणि लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे. तर भावार्थ रामायणच कोणाचं आहे? तर संत एकनाथ महाराजांचा आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आहे. आता याचं विश्लेषण जर पाहिलं तर भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणं हे लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणं या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहेत? तर संत एकनाथ आहेत. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला वाटलंय संत एकनाथ आहेत, मग तिथं परीक्षात लक्षात राहत नाही मग संत नामदेव महाराज करू, संत तुकाराम महाराज करू की संत एकनाथ, तर भावार्थ रामायणच लक्षात ठेवा, त्याच्यावरून संत एकनाथ महाराजांचंच आहे. ओके, चलो खालील योग्य विधान किंवा विधाने निवडा. जास्त तुमचा वेळ घेत नाही, मी फास्ट घेतो, मला माहिती 23 तारखेला तुमचा पेपर आहे. खालील योग्य विधान कुठले तुम्हाला ओळखायचं आहे. आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. सरलष्कर कोणी दिलेला आहे? तर आदिलशहाने. कोणाला? तर छत्रपती शहाजी राजांना. ठीक आहे. त्यानंतर निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागीर दिलेली, बक्षीस म्हणून दिलेली आहे. ठीक आहे. यातलं लक्षात ठेवा, 2 वाक्य संयुक्त. इथं आदिलशहाने शहाजी सरलष्कर किताब दिला म्हणतात आणि इथं निजामशहाने म्हणतात. ठीक आहे. तर निजामशहान आहे, तर इथं सुद्धा आदिलशहाचा आहे, आदिलशहानेच. ठीक आहे. आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिलेली आहे. म्हणजे इथं चुकीचं, योग्य फक्त अ आहे. मला योग्य विचारले तर करेक्ट अ आहे, ब चुकीचं आहे, कारण इथं निजामशाही नाही तर आदिलशहा पाहिजे होतं. ओके. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कितीदा? तर 5 वेळा टीईटीला या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. परिसर अभ्यासामध्ये टीईटीला टोटल 5 वेळा या प्रकारचा प्रश्न विचारून झाला. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेला व्यक्तीचा पर्याय कुठला आहे त्याच तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, चलो बघा. नूरबेग, सलाबत खान, काजी हैदर आणि सिद्दी मिस्त्री. तर स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेला व्यक्ती आहे नूरबेग आहे, काजी हैदर आहे आणि सिद्दी मिस्त्री सुद्धा नसलेला आहे. सलाबत खान हा त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचा पाईक नसलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? नसलेला ते विचारले सलाबत खान, याचं उत्तर आहे. पुढचं पैठण. आता जन्मगाव आणि त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. पैठण इथं दिलंय, त्याचा संबंध लावला एकनाथ महाराजांसोबत, आणि इकडे मग तुम्हाला नरशी दिलाय आणि त्याचा संबंध इथं ऑप्शन मध्ये कोण येणार आहे खालीलपैकी असं दिलेलं आहे. तर पैठण हे जन्मगाव आहे संत एकनाथ महाराजांचं. पैठण कोणाचं जन्मगाव आहे? संत एकनाथ महाराजाचं. तसंच नरशी हे जन्मगाव कोणाचं आहे? संत निळोबांचं आहे का? संत नरहरींचं आहे का? संत नामदेवांचं आहे का? संत निर्मळाबाई यांचं आहे. तर संत नामदेव महाराज यांचं नरशी हे जन्मगाव आहे. लक्षात ठेवा, नरशी कुठं आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कुठला जिल्हा? तर हिंगोली नावाचा जिल्हा आहे. या हिंगोली नावाच्या जिल्ह्यामध्ये नरशी नावाचं गाव आहे आणि हे नरशी नावाचं गाव संत नामदेव महाराजांचं जन्मगाव आहे. आणि पैठण हे संत एकनाथ महाराजांचं गाव. पैठण कुठल्या जिल्ह्यामध्ये? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. कसाही प्रश्न विचारू द्या. ओके, याच्यात थोडक्यात जर माहिती पाहिली तर पैठण हे संत एकनाथ महाराजांचं जन्मगाव आहे. जे पैठण इथं तुम्ही पाहिलं नाथषष्ठी नावाची ज्या ठिकाणी यात्रा भरते, तर ती नाथषष्ठी म्हणजेच नाथ महाराज ज्यांनाच एकनाथ महाराज म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील नरशी हे गाव श्री संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान आहे. संतांचा जन्म नामदेव महाराज 1270 मध्ये झाला असून त्यांचं पूर्ण नाव जर तुम्हाला विचारलं तर नामदेव दामाजी रेळेकर हे कोणाचं नाव आहे पूर्ण? तर संत नामदेव महाराजाचं. नामदेव दामाजी रेळेकर हे नाव आहे. विचारलं तर लक्षात राहू द्या. हा, चला हा प्रश्न बघा, दिसतोय क्लिअर आहे? क्लिअर. ओके. कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते त्या ठिकाणी पाहत नव्हते. कर्तव्यापुढे छत्रपती शिवराय नाते गोते मानत नसत. या वाक्यांशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? ठीक, विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? त्यामध्ये पर्याय धनाजी जाधव आहेत, राणोजी शिंदे आहेत, हंबीरराव मोहिते आहेत आणि बजाजी नाईक निंबाळकर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. ओके, तर लक्षात ठेवा, कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? तर लक्षात ठेवा, धनाजी जाधवांचा देतील का? नाही.
राणोजी शिंदेचा नाही, हंबीरराव मोहित्याचा नाही, तर बजाजी नाईक निंबाळकर यांचा देतील. का बरं देतील यांचा? तर शिवरायांचे ते भाऊच होते. ठीक आहे, परंतु त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा केला म्हणून त्यांना कारावास दिलेला आहे, म्हणून हे वाक्य इथं बघा. कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत हे वाक्य स्पष्ट करताना शिक्षक बजाजी नाईक निंबाळकर यांचा दाखला देतील. का बरं? कारण बजाजी नाईक निंबाळकर शिवाजी महाराजांचे चुलत भाऊ होते, परंतु त्यांनी स्वराज्याच्या हिताविरुद्ध कृत्य केलं होतं. काय? स्वराज्याच्या हिताविरुद्ध कृत्य केलं होतं. शिवाजी महाराजांनी कर्तव्य आणि नातेसंबंध यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिलेले. कशाला प्राधान्य दिलेलं आहे? कर्तव्याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि हेच देत असताना बजाजी नाईक निंबाळकर यांना त्या ठिकाणी कारावासात टाकलेला. अशा प्रकारे वाक्य तुम्हाला 2दा-3दा प्रश्न विचारलेले आहेत ऑलरेडी टीईटीला. चला पुढचा 11 नंबरचा क्वेश्चन घेऊया. सातवाहन सत्तेची राजधानी असलेलं प्रतिष्ठान, याबद्दल सुद्धा व्हिडिओ सांगितलं तुम्हाला. प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रतिष्ठान, आता जर तुम्ही पैठणला गेला तर लक्षात ठेवा, जे जुने लोक आहेत ते पैठणला आजही प्रतिष्ठानच म्हणतात. प्रतिष्ठान. मग कुठल्या राज्यामध्ये पैठण? आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. मग सातवाहन सत्तेची राजधानी कुठली? प्रतिष्ठान. हे ठिकाण कुठल्या राज्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामध्येच आहे. प्रश्न 2दा रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा. प्रतिष्ठान, आजचं प्रतिष्ठानचं नाव काय आहे? तर पैठण. आजचं पैठण छत्रपती संभाजीनगर मधला एक तालुका आहे. प्रतिष्ठान सातवाहन सत्तेची राजधानी प्रतिष्ठान किंवा पैठण होतो. हे आधुनिक महाराष्ट्रात वसलेलं आहे. सातवाहनाच्या 2 राजधान्या होत्या. 2 राजधान्या, एक पैठण जिला प्रतिष्ठान म्हणतात ती एक, आणि दुसरी राजधानी जर म्हटली पाहिली तर बघा, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठावर. आणि पैठण कुठं आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या काठावर. लक्षात ठेवा. ओके, प्रतिष्ठान लक्षात ठेवा. ही पहिला सातवाहन राजा शिमुकची राजधानी होती पैठण. एकूण 2 राजधान्या होत्या, एक आंध्र प्रदेशली गुंटूर या ठिकाणी आणि दुसरी पैठण या ठिकाणी. ओके, चला पुढचा. महर्षी, बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वेगळे आणि महर्षी कर्वे वेगळे, त्यामुळे महर्षी शब्द आला म्हणून जरा चुकून जाऊ नका, लक्षात ठेवा. ओके, चला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कधी कधी तुम्हाला एवढं मोठं भलं मोठं देत नाही, महर्षी वीरा शिंदे देतात. काय म्हणतात? वी म्हणजे विठ्ठल, राम म्हणजे रामजी आणि शिंदे, महर्षी वीरा शिंदे देतात कधी कधी. इथं तुम्हाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायात कोणती ती ओळखायचं आहे. मग सार्वजनिक पाणवटे अस्पृश्यांना खुले करण्याचं विधेयक संमत करून घेतलेलं आहे का? तर हे चुकीचं आहे. खालचं बघूया. देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली, बरोबर आहे. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची चळवळ महर्षी वीरा शिंदेने सुरू केली, हे पण बरोबर आहे. डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना सुद्धा यांनीच केली, हे पण बरोबर आहे. मग चुकीचं कुठलं आहे? लक्षात ठेवा. हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला ऑनलाईन मध्ये विचारतील की डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने केलेली नाही, कारण खूप साऱ्या अशा संघटना आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सुरुवात केलेली आहे, स्थापन केले, परंतु डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केलेली आहे. मग इथं कन्फ्युजन होतं, चुकतात, त्यामुळे लक्षात ठेवा. डिप्रेस क्लासेस मिशन किंवा डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया असं जरी आलं तरी वीरा शिंदे लक्षात ठेवायचं. ओके, पहिलं वाक्य चुकीचं आहे. सार्वजनिक पाणवाटे अस्पृश्यांना खुले करण्याचं विधेयक संमत करून घेतलंय, ते घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणी घेतलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान चुकीचं, बाकीचे बरोबर आहे. तुम्हाला काय विचारलंय? नसलेलं म्हणजे चुकीचं. डिप्रेस क्लासेस मिशन स्थापना कोणी केली? वीरा शिंदे, लक्षात ठेवा. ओके, चल. हा दिलं इथं, काय प्रॉब्लेम. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी काही माहिती घेणं गरजेचं आहे. त्यांच्यावर जर एक प्रश्न हा विचारला की त्यांच्या रिलेटेड इतरही प्रश्न तुम्हाला विचारतील. विठ्ठल रामजी शिंदे जन्म कधीचा आहे? 23 एप्रिल 1873 ला. कुठं? जमखिंडी हे ठिकाण आहे, बहुतेक कर्नाटकमध्ये सध्याचं आहे. त्यांचा मृत्यू कधी झाला? 2 जानेवारी 1944 ला मृत्यू झालेला आहे.
त्यांचं आत्मचरित्र खूप वेळा तुम्हाला प्रश्न विचारलाय की माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचं आहे, तर विरा शिंदेचं आत्मचरित्र आहे. माझ्या आठवणी व अनुभव कोणाचे, विरा शिंदे यांचं आहे. अस्पृश्यता दूर करण्याचा आणि भारतीय समाजातील उदासींना वर्ग त्यांना समानता आणण्याचा प्रयत्न हे सर्वात मोठं कार्य महर्षी विरा शिंदेचं आहे. त्यांच्या सामाजिक सुधारणांना मदत करण्यासाठी त्यांनी मुंबईतील परळ आणि देवनार या भागात मराठी शाळा आणि कार्यशाळा स्थापन केलेल्या आहेत. हा अनेक वेळा ऑनलाईन टाइप मध्ये विचारलेला आहे की मुंबईतील परळ देवनार या भागात मराठी शाळा कोणी सुरू केलेल्या आहेत, तर विरा शिंदे यांनी सुरू केलेला आहे. भारतातील दलित चळवळीच्या वतीने एक प्रमुख प्रचारक असल्याने त्यांनी 1906 मध्ये, बघा इथं तुम्ही प्रश्न 100% चुकवतात. 1906 मध्ये काय, दलितांना शिक्षण देण्यासाठी डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया, आता तुम्हाला एवढं मोठं देत नाहीत, सगळ्याच एक्झामला एवढं देतात, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली आहे, तुम्ही म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना विरा शिंदे यांनी केलेली आहे. विश्वसन लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. 1906 साली केलेली आहे. पूर्ण जर दिलं डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया तरी विरा शिंदे, डिप्रेस क्लासेस मिशन दिलं तरी विरा शिंदे. लक्षात ठेवा एवढं. ओके, चल एवढं भरपूर आहे. चल पुढचा प्रश्न. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य आहे. आता तुम्हाला व्यक्ती दिलेत, त्याचे अधिकार दिलेत आणि इकडे व्यक्ती दिलेत, त्यातला चुकीचा पर्याय कुठला आपल्याला ओळखायचा आहे. आरमार दलातील अधिकारी कोण, सिद्धी मिश्री, बरोबर आहे. पायदळातील प्रमुख सेनानी सिद्धी मसूद, हे चुकीचं आहे. ठीक आहे. हा, इतर कोण आहे तर येसाजी कंक, येसाजी कंक, येसाजी कंक, हत्तीशी लढून हत्तीला त्या ठिकाणी मारणारा येसाजी कंक, हा कोण आहे, पायदळातील प्रमुख सेनानी येसाजी कंक आहे. इथं तुम्हाला दिले सिद्धी मसूद. सैन्यातील सरदार सिद्धी हिलाल, बरोबर आहे. विश्वासू सेवक सिद्धी इब्राहिम, हा पण बरोबर आहे. चुकीचं काय आहे तर पायदळातील प्रमुख सेनानी येसाजी कंक. आता लक्षात ठेवा, सेम तुम्हाला अशाच जोड्याला दोनदा विचारलेला आहे, फक्त एखादं वाक्य इकडे तिकडे करतील, त्यामुळे हे लक्षात ठेवा, पाठ करा, स्क्रीनशॉट मारा, आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, तिथंही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल, काळजी करू नका. श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या. फक्त 49 रुपयात टीईटीचा पेपर 1, पेपर 2, 10 पेपर दिलेत. प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या आणि जॉईन करून घ्या. ओके, चलो पुढचा प्रश्न 14 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी योग्य विधान कुठलं आहे, योग्य वाक्य कुठलं, योग्य विधान कुठलं आहे. दोन तुम्हाला स्टेटमेंट दिलेत. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ लिहिलेला आहे, बरोबर आहे. ब नंबरचं वाक्य आहे, फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणार असा राज व्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला आहे, पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. अ सुद्धा बरोबर आहे, ब सुद्धा बरोबर आहे, दोन्ही करेक्ट आहे. ओके, चला थोडस. बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी तर 14व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत 2 खंडात लिहिलेला ग्रंथ आहे. ओके, चला आता इथं लक्षात ठेवा, यावर दोनदा प्रश्न आहे. कुठलाही सांगतो. गोपाळ हरी देशमुख दिलेला आहे. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायातून कुठली आहे, त्यांच्याशी संबंधित नसलेली बाब. दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रे लेखन वाचण्याची चळवळ त्यांचीच आहे. ठीक आहे. विधवा विवाहांचा पुरस्कार त्यांनीच केलेला आहे. लोकहितवादी या टोपणनावान लेखन त्यांनीच केलं. मग हा प्रश्न लक्षात ठेवा, तुम्हाला एका टीईटीला हा दिलाय आणि दुसऱ्या टीईटी पेपरला, ठीक आहे, काय प्रश्न विचारलाय की लोकहितवादी या टोपण नावाने कोणी लेखन केलेलं आहे, मग त्यांचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. गोपाळ हरी देशमुख, गोपाळ हरी देशमुख. गोपाळ गणेश आगरकर दुसरं, लक्षात ठेवा, हे गोपाळ हरी देशमुख आहे. त्यांचं टोपण नाव काय, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आता दिग्दर्शन हे कोणाचं आहे रे बाबांनो, दिग्दर्शन साप्ताहिक आहे, मराठीतलं पहिलं दिग्दर्शन साप्ताहिक 1832 मधलं, 1837 मधलं. ओके, त्याचं बाळशास्त्री जांभेकर आहे. कोण आहे,
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकरांना म्हणतात. त्यांचं हे दिग्दर्शन साप्ताहिक आहे, हे गोपाळ हरी देशमुख यांचं नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित नसलेली बाब ही आहे, हे तुमचं चुकीचं आहे वाक्यातलं. बाकीचं सगळं बरोबर आहे. ओके, आता इकडे थोडक्यात ते स्पष्टीकरण दिले तुम्हाला. गोपाळ हरी देशमुख जन्म कुठं झालाय? पुण्याला. लक्षात घाला, पुणे. ओके, लोकहितवादी त्यांचं टोपण नाव लक्षात ठेवा. या लोकहितवादी नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर वाचनालयाची चळवळ सुद्धा विचारतो मला खालीलपैकी वाचनालयाची चळवळ कोणी सुरू केलेली आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे, आता मराठी पत्रकारितेचे जनक तुम्हाला प्रश्न विचारतात की मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहे? तर त्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर. यांनीच त्या ठिकाणी काय केलं? 1832 मध्ये साप्ताहिक सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे दर्पण नावाचं. आणि मग 5 वर्षांनी पुन्हा म्हणजे साधारणतः 1837 मध्ये त्यांनी दिग्दर्शन नावाचं एक मासिक सुरू केलंय. आता साप्ताहिक म्हणजे काय? दैनिक म्हणजे दर दिवशी निघणारं, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी निघणारं, मासिक म्हणजे महिन्यांनी निघणारं आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी. तर यांचं पहिलं दर्पण हे साप्ताहिक आहे मराठी भाषेतलं पहिलं. मग प्रश्न विचारतील तुम्हाला की मराठी भाषेतलं पहिलं साप्ताहिक कुठलं आहे किंवा पहिलं वृत्तपत्र कुठलं आहे? त्याचं नाव आहे दर्पण. कधीच आहे? 1832. कोणी काढलंय? तर बाळशास्त्री जांभेकर. मग मराठी पत्रकारितेचे जनक कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकर. या एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दिग्दर्शन हे मासिक त्यांनी सुरू केलेलं आहे. ओके, चल पुढचं. गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे? ठीक आहे, आता गुजरात जर पाहिलं असेल तर इकडं आपला हा महाराष्ट्र, आग्नेय, ईशान्य, वाह्य आणि नैऋत्य. मग वाह्य साईडला इकडे गुजरात आहेत. मग इथं कुठलं? नंदुरबार आणि धुळे गुजरातशी संबंधित आहे. मग इतरही प्रश्न तुम्हाला विचारतील तर नकाशावाईज आपण संपूर्ण पाहू. याचं उत्तर आहे गुजरातच्या सीमेला लागून नंदुरबार, धुळे, नाशिक, काय नाशिक आणि त्या ठिकाणी जळगाव. नाशिक, हा नंदुरबार, धुळे, नाशिक एक आहे आणि थोडस खाली आलंच. ओके, घेऊ आपण. ठीक आहे, इथं डिटेल दिलं. गुजरात, पालघर एक हे गुजरात आहे. गुजरातला लागून काय काय बघा इथं. गुजरात राज्याला नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे आणि पालघर आहे. ठीक आहे, हे 4 जिल्हे गुजरात राज्याला लागून आहे. मग वरती मध्य प्रदेश. मग तुम्हाला प्रश्न विचारतील की महाराष्ट्रातील सर्वाधिक कुठल्या राज्याला लागून सीमा आहे? तर एकूण मध्य प्रदेश या राज्याला 8 जिल्ह्याची सीमा सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर खाली इकडे कर्नाटकला आला तो 7 जिल्ह्याची सीमा आहे. डिटेल मध्ये बघूया. ओके, चल आता इकडे जर पाहिलं मध्य प्रदेश, मध्य प्रदेश राज्याला कोणकोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? नंदुरबारची लागते, धुळ्याची लागते. इथं बघा, ही नंदुरबार, हे धुळं, ही सगळी मध्य प्रदेशची. जळगावची लागते, इथं बुलढाण्याची लागते, इकडे अमरावती इथपर्यंत अमरावतीच लागते, इकडे नागपूरची लागते, इकडं भंडाऱ्याची, इथली भंडारा आहे ही भंडाऱ्याची लागते आणि गोंदियाची. टोटल 8 जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेशला लागते. हे नकाशाबाई डिटेल. आता इकडे थोडस बघूया आपण सगळं. तेलंगणा सुद्धा खाली दिले तुम्हाला, तेलंगणा. ओके, शुअर. आता टोटल जर तुम्हाला प्रश्न विचारता की सगळ्यात जास्त सीमा कुठल्या राज्याला लागून आहे? तर मध्य प्रदेशला टोटल 8 जिल्ह्याची सीमा आहे. कर्नाटकला 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. त्याच्यानंतर गुजरातला 4 जिल्ह्याची सीमा आहे, तेलंगणाला 4 जिल्ह्याची आहे, छत्तीसगडला 2 जिल्ह्याची आहे आणि गोव्याला फक्त सिंधुदुर्ग एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. 4 जिल्ह्याची सीमा लागलेले कोणते जिल्हे राज्य आहेत? तर गुजरात आणि तेलंगणाला एकूण 4 जिल्ह्याची सीमा आहे. 7 जिल्ह्याची कर्नाटकला, 8 जिल्हे मध्य प्रदेशला, 2 छत्तीसगडला आणि 1 गोव्याला. आता नकाशा दिलाय, इथं दिलं, लक्षात ठेवा. आता बघा इथं छोटं घ्या थोडस. हे गुजरात आहे, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि इथलं पालघर, या 4 राज्याची सीमा हे गुजरातला लागून आहे. त्याच्यानंतर इकडे मध्य प्रदेश जर पाहिलं असेल, हे नंदुरबार 1, धुळे 2, जळगाव 3, बुलढाणा 4, अकोला लागत नाही, अकोला इथं संपला, अकोला लागत नाही, अमरावती 5, वर्धा लागत नाही, नागपूर 6, भंडारा 7 आणि गोंदिया 8 ही मध्य प्रदेशला सीमा लागते. इकडे छत्तीसगड पाहिला असेल तर गोंदिया 1 आणि गडचिरोली 2, छत्तीसगडला 2 जिल्ह्याची सीमा लागते. तेलंगणा पाहिला असेल तर तेलंगणाला गडचिरोली 1, चंद्रपूर 2, यवतमाळ 3, ठीक आहे, आणि इकडे नांदेड 4 जिल्ह्याची सीमा तेलंगणाला लागते.
गुजरातला 4, तेलंगणा 4. कर्नाटकला बघा, कर्नाटकला एक नांदेडची सीमा लागते, लातूरची लागते, उस्मानाबादची लागते, सोलापूरची लागते, सांगलीची लागते, कोल्हापूरची लागते आणि सिंधुदुर्गची लागते. टोटल 7 जिल्ह्याची सीमा आहे कर्नाटकला लागते. गोव्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागते, ती म्हणजे सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर इकडे पालघर आहे, दादर आणि नगर हवेली जो काय केंद्रशासित प्रदेश आहे त्याची सीमा पालघर लागते. संपूर्ण डिटेल एवढी माहिती तुम्हाला आहे. त्याच्यावर कुठलाही कसाही प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, सीमावर तुमचा गेला नाही पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं दुसरं लेक्चर परिसर अभ्यासाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त टीईटी करणाऱ्या सगळ्यांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण याच प्रकारचे साधारणतः तुम्हाला एक 7 ते 8 लेक्चर असतील आणि सगळे 30 चे 30 प्रश्न हे आपल्या 7 ते 8 लेक्चर मधील परिसर अभ्यासाचे असतील. आपला त्या ठिकाणी टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. ठीक आहे, त्यासोबत टेलिग्रामचा ग्रुप नसेल जॉईन केला तर लक्षात ठेवा, एक सेकंड, श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, ते ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. ऍप मध्ये तुमची टेस्ट सिरीज दिलेली आहे, टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करून घ्या सगळ्यांनी डिटेल मध्ये. ओके, चलो थांबतो, घेतोय परत रात्री लेक्चर असणार लाईव्ह मध्ये आपले.